श्री स्वामी चरित्र सारामृत 19 श्री गणेशाय नम. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेणे होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्य सत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेही येऊनी काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वाणी ती भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यादरे श्रवण करिता सर्वथा पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्य मंडळ विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक झाले दिगंबर. एकी केला ऊर्ध्व कर एक घालिती नमस्कार. एक ध्यानस्थ बैसले एक अष्टमी राहुनी. शिष्या सांगती गुह ज्ञान एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयाचे पाहिले. कित्येकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकुनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थासी. जाणिले त्यांच्या हृदयांतासी अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेद कातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंधी प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ असे झाली या काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजावरी मस्तकी ठेविले झळकरी. सद्गदित झाले अंतरी हर्षकोटी न समावे. उठवनिया करती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास केले बहुत सायास. परी सर्व व्यर्थ केले स्वामी कृपा आज झाली. तेने माझी इच्छा पुरली चिंता सकळ दूर झाली. कार्य भाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेची वासेव करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवस एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरसभोनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील परी अंतरीची खूण. यती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे सिद्धी करोनी प्रसन्न. वाढविले आपले महिमान तेची वार योषिते समान. अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केले. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले. ऐसे सच्चिष्य अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णिवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार होऊनी बंड केले ज्याने. समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर. घालोन साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिदले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जाओनी बैसला दूर श्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठला स्वारी सत्वर आली बाहेरी. तखडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. वासुदेवराव पाहुनी किन्न झाला अंतकरणी. समर्था ते आपुले करणी नावडे सर्वता म्हणतसे. कार्य आपण योजिले ते शेवटा न जायवले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. करी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊनी तैसेची आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. काही कारण जाळले संसारी मन विटले. मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदेनी करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दूर नवल परी जाहली. दीनवदना होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते
पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी नावे त्वात्वरित स्पर्श याते करू नका. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तात्काळ ऋषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधली मुक्ती, वर्ण चुकले तात्याचे. ऐशी लीला असंख्य, वर्णून जाता वाढेल ग्रंथ. श्री स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य, ध्याती जाते निगमागम. सुर नर वर्णितादी गुण, अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी, स्वेच्छे विचरे जो या जनी. भक्त सन्मार्ग दाखवनी, भवसागरी तारित. त्या परमात्माचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर, जगदुद्धारा कारणे. त्याची पदसेवा निशिदिनी, करोनी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मनी हेची वस सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुद्ध प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.